मित्रांनो नमस्कार. टरबूज खरबूज पिकाला जो आपण आता येथे बेसल डोस किंवा रासायनिक खते खरेदी केलेले आहेत. तर नेमकं आपण रासायनिक खत आपल्या टरबूज पिकाला कोणतं देणार आहेत? आपली लागवड 30 डिसेंबर 2025 रोजी आपली टरबूज पिकाची ही लागवड आहे. खरबूज पिकाची ऑलरेडी आपली लागवड झालेली आहे. आपलं जवळपास 23 दिवसाचं खरबूज पीक आहे. खरबूज पिकाची सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत. आता आपली 2.5 एकराची टरबूज पिकाची लागवड आहे. त्यानंतर आपण पुन्हा क्षेत्र नवीन 15 दिवसांनी वाढवण्याचा प्रयत्न करूया. आता आपण जे खत खरेदी केलं, तर आपण कोणतं केलं आणि कोणत्या खताचा काय फायदा होईल? खत कोणतं टाकलं पाहिजे? याची सविस्तर माहिती आपल्या या चॅनलमार्फत मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात प्रथम बघा, आपल्या पिकाला किती गरज असतं आणि आपण दिलं किती पाहिजे? सगळ्यात पहिलं म्हणजे नत्र. नत्राचा उपयोग तुम्ही शक्यतो बेसल डोसमध्ये टाळा. युरिया शक्यतो देऊ नका. तुम्ही जे संयुक्त खत आहे यामध्ये जर तुमचं असेल, तर तुम्ही देऊ शकता. परंतु तुम्ही संयुक्त खत न वापरता मिश्र खत वापरत असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण हे पूर्ण कमी करून टाका. मग द्यायचं काय? फॉस्फरस म्हणजेच स्फुरद आणि पालाश. आता आपण जे खरेदी केलेलं आहे खत हे 2.5 एकराचं आहे. मी तुम्हाला एकरी डोस सांगतो नेमका आपण किती टाकावा. एकरी 1 बॅग DAP, 1 बॅग 10-26, त्याच्यासोबत 1 बॅग पोटॅश. कोणतं? म्युरेट ऑफ पोटॅश. हे झालं तुमचं एका एकराचं. याच्यासोबत 10 किलो तुम्हाला मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट. तुम्ही याच्यामध्ये एकतर पाटील बायोटेकची मायक्रो डील किट वापरू शकता 23 किलोची, किंवा तुम्ही याच्यामध्ये वसुंधरा सुद्धा 10 किलो वापरू शकता. जबरदस्त रिझल्ट मिळेल. त्यानंतर तुम्हाला याच बेसल डोजमध्ये तुम्हाला निंबोळी अर्क किंवा निंबोळी पेंड किंवा निंबोळी पावडर एकरी 25 किलो किंवा एकरी 50 किलो, जसं तुमच्या कंपनीचं प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही निंबोळी पेंड किंवा निंबोळी पावडर वापरू शकता. निंबोळी पेंड काय करेल? आपल्या जमिनीमध्ये हानिकारक जीवाणू आहे, जे काही किडी आहे, हे मारण्याचं काम किंवा याच्यापासून आपलं रोप बचावण्याचं काम हे निंबोळी पेंड किंवा निंबोळी पावडर करेल. म्हणजेच एकंदरीत तुम्ही जो डोस आपल्या पिकाला देणार आहे, तर या डोसचा तुम्हाला पुरेपूर फायदा हा मिळणार आहे. याच्यासोबत तुम्हाला जर सिलिकॉन मिळालं, तर 5 ते 10 किलो सिलिकॉन नक्की वापरा. याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे वापरण्यासारखं आहे, जसं सल्फर आहे, मॅग्नेशियम आहे. काही गरज नाही. आपण ड्रिपमधून देणारच आहे. तसंही तुम्ही आता जर तुम्ही सल्फर दिलं, मॅग्नेशियम दिलं, हे काय होणार? पाण्यासोबत लिचिंग होऊन जाणार. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं पाणी होतं आणि ते पूर्ण जमिनीमध्ये चाललं जातं. पिकाला काय फायदा होणार? हे जे आपण वापरणार आहे इथे, हे ग्रॅन्युअल किंवा आपण रासायनिक खतं दाणेदार, हे तितक्याच प्रमाणामध्ये पाणी होतं जितकं पिकाला लागतं आणि पिकाला उपलब्ध होतं. मग तुम्हाला बेसल डोस वापरत असताना मी सांगितल्याप्रमाणे वापरा. आपण आता इथे 2.5 एकराचा डोस हा इथे केलेला आहे. 3 बॅग DAP घेतलं, 3 बॅग 10-26 घेतलं, 2 बॅग पोटॅश घेतलेला आहे. हा 2.5 एकराचा आपला डोस आहे. याच्यासोबत आपण 20 ते 30 किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट घेणार आहे. त्याच्यासोबत आपल्याला निंबोळी पेंड आपण 2 बॅग हा घेणार आहे. एकंदरीत हा डोस 2.5 एकराचा डोस होता. तर बेसल डोसबद्दल ज्या शेतकऱ्यांना कन्फ्यूज होतं किंवा माहिती नसेल, जे शेतकरी नवीन असेल, तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ होता. भरपूर फोन आले, पण प्रत्येकाला तीच माहिती द्या, तीच माहिती द्या, थोडं शक्य नव्हतं. त्यामुळे हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. हा ॲक्चुअल डोस आहेत. आपण स्वतः लागवड करतो, स्वतःचे अनुभव आहे, स्वतः ॲव्हरेज घेतो. खरबूज पीक लागवड झालेला आहे. 22 दिवसाचा प्लॉट आहे. पाहू शकता कशाप्रकारे आपला डेव्हलप प्लॉट झालेला आहे. आंतरपीक सुद्धा घेतलेलं आहे. नवीन-नवीन प्रयोग आपण करत असतो. त्याचीच माहिती मी तुम्हाला देत असतो. भेटूया आपण अशाच नवीन-नवीन माहिती घेऊन. मी तुम्हाला आपल्याच व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलवरती मी दाखवणार आहे. मी प्रयोग केला. मी क्रॉप कव्हर कुठे टाकलेला आहे आणि क्रॉप कव्हर कुठे 2 ओळी सोडलेल्या आहे. मला फरक बघायचा होता. तर त्याचा फरक मी तुम्हाला लाईव्हमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तोपर्यंत धन्यवाद.